चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता बघून मिळे चिणा, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, आपण असावे जवळी जवळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, अंतेश्वर शिंदे हे महाराजांचं स्वागत करत आहेत. महाराजांना वस्त्रदान व तसंच सगळ्यांनाच भजनी मंडळाला त्यांनी टायल टोपी गमछा स्वतंत्र त्यांच्या मार्फत करत बरं का. नाहीतर म्हणतात महाराजांनी याच्यातून काय खर्च केला काय आपल्या पटीतला नाही, स्वतंत्र त्यांनी सगळी भजनी मंडळाला महाराजांना त्यांचं जे आहेत ना महाराज त्यांचं स्वागत करत पा. तसंच राजकुमार लिंगाप्पा खंदाडे त्यांनी सध्या लवकर इकडे यायचं, त्यांचं सध्या स्वागत करायचं आहे. सगळ्यांनाच द्या, प्रत्येकाला द्या. वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. कुळीची कुळदेवीनी केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण आलो उगविलो संकटी. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. भगवान करो
या सप्ताहामध्ये जेवढे जेवढे सगळे दानेश्वर मंडळी आलेले आहेत किंवा येत आहेत, या सगळ्यांना आदिमाया शक्ती आई जगदंबेचा आशीर्वाद पाठीशी राहावा, त्यांना सुख मिळावं, त्यांना समृद्धी मिळावी, त्यांना ऐश्वर मिळावं, त्यांना आनंद मिळावा, ही आईसाहेबांचरणी प्रथमतः मी प्रार्थना करतो. मला थोडीशी शांततेची नितांत गरज आहे. आपण जर देत असाल तर इतक्या लांब प्रवास केल्याचं माझं काहीतरी फळ मला मिळेल. डला विठाला सकल संत सज्जन मायबाप, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग, अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही. आता मी थोडासा पुढे मुद्दा बोलेन. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या एखाद्या कोण्या जीवाला त्यांचं नाव माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. मित्र एक शब्द खूप छान वाक्य सांगतो. तुकोबरांच्या नावाशिवाय हा समाज जागा होत नाही आणि तुकोबरांच्या नावाशिवाय हा समाज कधी झोपत नाही. या श्रीमंत संत तुकोबरांच्या या गोड अशा गाथ्यामध्ये तुकोबरांची अनेक प्रकरणं असतील. या प्रकरणातलं एक विशिष्ट प्रकरण मी तुम्हाला सांगून जातो. त्याही अगोदर थोडा परिहार देतो. हे मंडळ मंगळागौर दुर्गा मातेचं हे एक अतिशय सुंदर असं मंडळ. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमादरणीय श्री ज्ञानेश्वरजी महाराज माऊली तथा चाटे माऊली मंगलगौरी सार्वजनिक नवरात्र महोत्सव असं आहे. मधल्या काळामध्ये मला चाटे महाराजांचा आणि त्यांच्या चिरंजीवांचा मला फोन आला, बाबा तारीख हवी आहे. मी म्हणलं कधी? त्यांनी सांगितलं, मी लगेच हो म्हणालो त्यांना. माणसाचं ऋणानुबंध कशा पद्धतीचे असतात नात्यातलेच असावे असा मुद्दा नसतो. कारण वारकऱ्यांची, कलाकारांची, कीर्तनकारांची एक आगळी वेगळी नाळ या महाराष्ट्रामध्ये जोडलेली असते. खूप वेगळी नाळ जोडलेली असते. मी 2-3 वेळा आलो इथं. ज्यांची या कार्यक्रमाला खूप मोठी प्रेरणा होती, वैकुंठवासी आदरणीय लक्ष्मीताई महाराजांच्या सौभाग्यवती, ज्या मधल्या काळामध्ये देहावसन त्यांचं झालं. त्यांच्या घरी एक अतिशय मोठा देवाचा कार्यक्रम होता. आम्ही सगळी मंडळी होती, भाऊ होते, काका होती, सगळी मंडळी. खूप मोठा कार्यक्रम केला बाबांनी, खूप मोठा. प्रकृती स्वास्थ्य बरं नव्हतं त्यांचं. पुन्हा एकदा कुठंतरी या भागामध्ये कार्यक्रमाला आलो. त्यांच्याच माहेराला कीर्तन होतं माझं, त्यांच्याच माहेराला. त्याही वेळा आलो. प्रकृती एवढी खालावलेली होती, पण चेहऱ्यावरचं तेज त्यांच्या कमी नव्हता अजिबात. प्रत्येक श्वास त्यांचा जप करत होता. प्रत्येक श्वास त्यांचा जप करत होता. एक श्वास देखील जपाश्वास त्यांचा जात नव्हता. आणि अचानकच रात्रीचा फोन आला मला आणि सांगितलं की आमची आई गेल्या म्हणून पुरुषोत्तमानं फोन केला. मला अतिशय वेदना झाल्या. वास्तविक वेदना होण्याचं कारण, जन्माला येणारा जीव हा जाणारच आहे, तो थांबत नाही कधीच, तो जातोच. एक तुकाराम महाराज सोडले तर बाकी सगळ्यांना जावंच लागलं. प्रत्येकाचा वेळ, काळ, तिथी सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. पण खूप गडबड झाली असं वाटतं. खूप लवकर गेल्या. कारण मी 2-3 वेळा आलो, त्यांच्या हातात हात द्यायचो, डोक्यावरून हात त्यांच्या फिरवला.
त्या हसायच्या, चेहऱ्यावरचं त्यांचं तेज त्याच पद्धतीचं होतं. आणि मला सांगितलं हो, ज्यावेळी श्वास तिने थांबवला त्यावेळीसुद्धा तेच चेहऱ्यावर तेज होतं. त्या तेजातली व तेज अजिबात गेलं नाही, कारण हे नामाचं हे साधनेचं तेज होतं. या विभागातल्या सगळ्या स्त्रियांना एकत्रामध्ये घेऊन हरिपाठ करावा, भजन करावं आणि या मंडळाची स्थापना करून एक प्रेरणा वेगळी त्यांनी दिली. फक्त आजच्या मितीला त्या असत्या तर हा आनंद बघायला खूप मोठा त्यांना आनंद झाला असता. आणि त्याच्या वेदना आहेत खूप मोठ्या. मी आलो, मोठा आनंद वाटला. तुम्ही सगळी टाळकरी मंडळी, अशी गाणारी ही सगळी वाजवणारी मंडळी, तुम्ही सगळी मंडळी, कारण या तुमच्या भागामध्ये आल्यानंतर टाळकऱ्यांची, मृदंग वादकांची, कलाकारांची कधी कमी भासली नाही, कधीच नाही. ज्यांनी हार्मोनियम वाजवावा, या जिल्ह्यातल्या अनेक लोकांना त्यांनी उभं करावं याच्याकरता. आणि याही वयामध्ये एक स्वर इकडं तिकडं नाही. कोण्याही रागातलं कोणीही कसा गायला तरी आहे असे स्वर आपल्या हातून बाहेर पडतात. ही पुण्याई आहे पाठीची, खूप मोठी पुण्याई आहे. तुम्ही संत सज्जन मायबाप, मी प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करतो आणि आपलं दर्शन घेताना अभंग खूप छोटा आहे. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये अगदी छोट्यात छोटा अभंग म्हणजे 3 चरणाचा अभंग. या अभंगाची मौज अशी आहे भाऊ, या अभंगाची मौज अशी आहे, तुकोबरांच्या गाथ्यामध्ये असे काही अभंग आहेत की त्या अभंगांना ध्रुवपदच नाही. अभंगांना ध्रुवपदच नाही. जो आज सेवेसाठी घेतलेला अभंग याला ध्रुवपद नाही, फक्त आपल्याकडं एक कंपल्शन आहे, दुसरं चरण म्हणजे ध्रुवपद, हा मुद्दा आहे. पण याला ध्रुवपदच नाही, हा याला ध्रुवपदच नाही. पण असो, फक्त 3 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा भावार्थही खूप मोठा आहे. मला दिलेल्या वेळेप्रमाणे तो पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. पण माझी प्रामाणिक प्रार्थना तुमच्या चरणाशी आहे, जोपर्यंत कीर्तन संपत नाही तोपर्यंत आपल्याकडनं भजन व्हावं. मर्यादित बुवा भजन म्हणल्यानंतर भजन चालावं असं नाही. कीर्तनाला मांडी घालून बसल्यानंतर जय विठ्ठल होस्तोपर्यंत आपलं भजन चाललंच पाहिजे. आपल्या श्वासावर तितकं लक्ष पाहिजे आणि श्वासानं तितकं भजन आपल्या केलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर यातलं काहीतरी फळ आहे. नाहीतर सगळी मंडळी कीर्तन ऐकण्याकरता येतात नाही असं नाही. काही काही लोकांनी इतके बुवा ऐकलेत की त्यातले कित्येक बुवा मेले, आता मरायला लागलेत, पण त्यांच्यावर काडीचा फरक नाही. आणि आम्ही कीर्तन ऐकणारी माणसं मोठी मौजेशीर असतो. बरं वाटलं तर ठीक, नाही वाटलं तरी ठीक, उठायचं, सगळं झाडायचं, तुझं तुलाच घे म्हणायचं आणि पुढं निघून जायचं. या वृत्तीतली मंडळी जन्माला आली गेली. पण असो, चांगलं भजन करा. मी अभंगाचा भाव तुमच्यावर मांडण्याचा प्रयत्न करतोय. विठाला विठा अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. माझ्या सर्वसामान्य मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना झाली. वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. सामान्यांना वेद कळावा. आणि म्हणून बहिणाबाईंच्या मुखातून शब्द बाहेर पडला, तुका झाला असे कळस. नळोबराया सांगू लागले, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. आणि स्वतः तुकोबराया बोलू लागले की तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, ओ तुका आकाशा एवढा. ओ आकाशाचं क्षेत्रफळ आजही कोणाला कळलं नाही. या आकाशामध्ये आणखीन अशा किती पृथ्वी दडलेत हे कोणालाच माहित नाही. पण तुकोबराय मात्र म्हणतात की अनुरणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा. ओ याच्या पाठीमागची खूप मोठी सुंदर कारण आहेत. थोडं हळूहळू तुम्हाला मी सांगत निघतो पुढं. याच्या पाठीमागची खूप मोठी कारण आहेत आणि याचं उत्तर कोण देऊ शकत नाही. याचं उत्तर देतात ते फक्त तुकाराम महाराज. कारण बहिणाबाई महाराज मोठ्या छाती ठोकपणे बोलल्या की ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला सेकळस. याचं खूप महत्वपूर्ण कारण
जसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवासार चोजविले, इथपर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा आली आणि इथं नाथ संप्रदाय परंपरा थांबली गेली. याचं कारण माझ्या ज्ञानोबऱ्यांनी वारकरी संप्रदायाकरता उभारणी चालू केली आणि याचा पाया छानसा रोवला गेला. ज्ञानोबा ते तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं कठीण, इतकं मजबूत केलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबांचा अवतार झाला. ते तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस झाले. याचं उत्तर तुकोबराय सांगतात, मीच देतो म्हणून. काही नाही हो, महाराज सांगतायत, पहाटेच्या वेळी गंगेच्या स्नानाकरता निघालो. अरे अंधारामध्ये चालता चालता माझा पाय लागला कोणाला तरी, म्हणून मी खाली वाकून पाहिलं. कोण? एक भला साधू, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत, रुद्राक्षा माळा गळ्यामध्ये आहेत, कफणी अंगावर घातलेली आहे, व्याघ्रासनावर बसलेला आहे, पद्मासन घातलेला आहे, ताट बसलेलं आहे, असा अर्धे डोळे मिटलेले आहेत. तुकोबराय म्हणतात, एका पहाटेच्या वेळी एका साधू महात्म्याला माझा पाय लागला आणि त्यांच्या साधनेमध्ये मला विक्षेप झाला. माझं दुःख झालं तुकोबरायांना. एका साधूच्या साधनेमध्ये विक्षेप झाला, याचं दुःख झालं. तुकोबराय दहाड दिवशी कोसळले. याचं कारण महाराज सांगतात, मी या जगाला ओरडून सांगतोय, भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप आणू नये या जगाला ओरडून मी सांगतो. आणि एका साधूच्या साधनेमध्ये माझ्याकडनं विक्षेप होणं म्हणजे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली म्हणून तुकोबराय कोसळले. डोळ्यातनं गळगळ अश्रू आले, हात जोडले, मोठ्यानं ओरडले, मला क्षमा करा, अंधार होता, आपण दिसला नाही हो मला. पण तो महात्मा माझ्यावर रागवला नाही. मग तो महात्मा हसत होता माझ्याकडे पाहून. आणि मग माझ्या लक्षात आलं, बहुतेक या महात्म्यानं मला ओळखलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, मला ओळखलं तुम्ही? तो महात्मा मान डोलावतो, ओळखलं, पण मी नाही ना तुम्हाला ओळखलं, आपलं नाव कळावं. तो महात्मा या ब्रह्ममुहूर्तावर माझ्याशी बोलताना असा बोलला, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण. त्या महात्म्यानं नाव सांगितलं, माझं नाव बाबाजी चैतन्य आहे. तुकोबराय म्हणतात, मला एवढा मोठा आनंद झाला. या पहाटेच्या वेळी या ब्रह्ममुहूर्तावर माझ्या आयुष्यामध्ये मला एक सद्गुरू मिळाला गेला. माझ्या सद्गुरूंनी माझ्या कानामध्ये मला मंत्र दिला. कारण गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पावला पावलाला वाटेला भेटेल तो जीवनातला गुरु असेल. पण तुकोबराय म्हणतात, सद्गुरू भेटणं खूप कठीण आहे. कारण सद्गुरू आणि देव कधी सापडत नाहीत, या दोघांनाही सापडवूनच घ्यावं लागतं. हो, देवाला सुद्धा सापडवून घ्यावं लागतं आणि सद्गुरूला सुद्धा सापडवून घ्यावं लागतं. तुकोबराय म्हणतात, या सद्गुरूंनी मला सापडवून घेतलं आणि माझ्या कानामध्ये मंत्र दिला. या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. या मंत्राचा जप त्यांनी मला करायला सांगितला, पण त्यांनी सांगितलं, तुमच्या श्वासासोबत त्याचा जप करावा, याच्या श्वासासोबत तुमचा जप चालावा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मी माझ्या श्वासाला सवय लावली त्या जपाची. आणि श्वासाची आणि नामाची या दोघांची अशी काही सांगड झाली आणि याचा आनंद मला मिळू लागला. पण समाजाला मोठं दुःख झालं. त्याचं कारण मला काही कळत नव्हतं. माझी मदत झाली अनावर वाचा. मला काही कळत नव्हतं, मी शौच विद्येला गेलो का अन्य कोण्या विद्येला गेलो हे मला कळत नव्हतं. तिथेही माझा जप चालत होता आणि लोक मला मूर्खात काढत होती. लोक मला मूर्खात काढत होती. कारण भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. त्यांना भजन ओंगळ वाटत होतं, त्यांना दुःख वाटत होतं. पण मी माझ्या सद्गुरूंनी मला जे सांगितलं ना, ते नाम मात्र मी सोडलं नाही. पण पुन्हा अशी महाराज म्हणतात, मला लहर आली. हे माझ्या एकट्यापुरतं झालं, या समाजानं काय केलं? कारण आलो याचं कारण असे, याच्यापेक्षा वेगळं कोणतं काम घेऊन आलो नाही, हे काम घेऊन आलो. मग ते काम जर माझ्याकडनं होत नसेल तर माझ्या जीवनामध्ये अर्थ काय? आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मी माझ्या सद्गुरूंची परवानगी न घेता मला जो मिळालेला जो मंत्र आहे तो मंत्र मी उघडा केला. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तो मंत्र दिला. त्या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. आणि म्हणून निळोबराया गरजले, संप्रदाय सकळांचा येथोनिया. इथं संप्रदाय खरा सुरू झाला गेला. अगोदर संप्रदाय नव्हता का? संप्रदाय होता, नाही असं नाही. पण संप्रदायाच्या बाबतीत जर बोलायचं झालं असेल तर माझ्या अभ्यासाच्या आणि माझ्या वाचनाच्या नुसार काका, श्रीमंत संत तुकोबरायांचे विद्यावंशज मल्लाप्पा वासकर
संत तुकोबऱ्यांचे विद्यावंशज मल्लाप्पा वास्कर, तुकोबऱ्यांचा विणा मल्लाप्पा वास्करांच्या गळ्यामध्ये आला आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला फड निघाला तो वास्करांचा फड झाला गेला. या महाराष्ट्रामध्ये पहिला जो फड झाला तो वास्करांचा झाला. नंतर अनेक फड जन्माला आले गेले आणि त्या फडाची जोपासना ती मंडळी आजही करत राहत आहेत. तुका झाला असे कळस हा मुद्दा मांडत असताना या वारकरी संप्रदायाला तुकोबरायासारखा एक बाप मिळाला आणि ज्ञानोबरायासारखी एक आई मिळाली गेली. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. ही वारकरी संप्रदायाची आई आहे. प्रमाणच बोलावं तर वेदशास्त्र देती ग्वाही, ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई याही पुढे सांगावं. त्या माझ्या ज्ञानोबाणा कुणी ज्ञानाई म्हणावं, कुणी ज्ञानाबाई म्हणावं, कुणी ज्ञानदेवी म्हणावं, अथवा कुणी माऊली म्हणावं. ज्ञानोबा पुरुष आहे तो, पण हाक मारताना स्त्रीलिंगी बोलावं त्यांच्याशी. कारण माऊली हा शब्द फक्त ज्ञानोबानाच आहे, बाकी कोणाला नाही. बाकी कोणालाच नाही. माऊली फक्त ज्ञानोबराया. कारण या माऊली या शब्दाचा अर्थ मोठा गोड आहे. आई वेगळी हो, माता पण वेगळी, पण माऊली याहीपेक्षा वेगळी आहे. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं, आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. जिने या जगाचा उद्धार केला ती वारकरी संप्रदायाची आई झाली गेली. कारण त्या आईच्या मुखातले शब्द, कारण आई खूप
प्रेमानं बोलते, आई खालच्या स्वरामध्ये कमी आवाजामध्ये बोलते, आई बाळावर प्रेम करते, आई बाळाला कुशीत घेते. हे सगळं कार्य माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. ज्ञानोबराय कधी कोणावर रागवले नाहीत बरं, कधीच नाही. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये नव्हे, कोण्या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांचा एखादा जड शब्द कुणाला आला नाही. जड शब्द म्हणतो आपण, सगळे हलके शब्द आहेत. साच्या आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळे शब्द हलके आहेत माझ्या ज्ञानोबरायांचे, ते कुणाला न लागणारे शब्द आहेत. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा शब्द एक वापरतात, जी. जी पूर्वीची माणसं हाक मारल्यानंतर जी म्हणायची, जी म्हणायची. आता जी नावाचा शब्द निघून गेला, जिजीर आलं ना, जी नावाचा शब्द निघून गेला. ज्ञानोबराय जी म्हणतात. इतकी नम्रता माझ्या ज्ञानोबरायांच्या मुखात आहे. आणि हे लक्षात ठेवा, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा खूप हलक्या स्वरामध्ये वाचायची असते, मोठ्या स्वरामध्ये नाही कधी वाचायची. न जाणो मोठा आवाज जर झाला ना ओवी वाचताना, एखादं छोटंसं बाळ, 5-6 महिन्याचं बाळ, कसला एखादा मोठा आवाज झाला की दचकतं आणि हांबरडा फोडतं. तसे माझे ज्ञानोबरायांची ओवी एखाद्या मोठ्यानं आवाजात वाचली ना तर ज्ञानोबा रडतात असं म्हटलं जातं. हा, ज्ञानोबा रडतात. इतका बाराकाव आहे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे बाप झाले हो. याचं कारण, अरे आई प्रेम करते, बाप शिव्या देतो ना. तुकोबरायांनी अशा काही शिव्या दिल्यात काही अभंगाद्वारे, फक्त ते अभंग म्हणण्याचा अधिकार मला नाही, कारण या नारदाच्या गादीवर त्याला सुद्धा काही अधिकार उंची लागते काही अभंग म्हणण्याकरता. हल्ली कुठली गाणी म्हणण्याकरता चालतंय, पण अभंग कुठले म्हणायचे नाही, ते लक्षात असावं. हा अधिकार आहे त्याला काहीतरी. तुकाराम महाराजांनी बापाची भूमिका बजावली आणि म्हणून एक माय मिळाली आणि एक बाप मिळाला. एक माय मिळाली. नाथरायांचे शब्द आहेत, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. ती आई आणि तो बाप आहे. एक प्रमाण सांगावं तुम्हाला तर, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत तुम्ही संत कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु. अवतार या श्रीमंत संत तुकोबरायांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ऐका, काही अभंग स्वार्थी जीवा करतायत, काही अभंग परार्थी जीवा करतायत, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, वांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहतो ना. अरे याच गाथ्यामध्ये एक छोटंसं प्रकरण पण मोठं गोड, त्यांचं नाव आहे संत नावाचं प्रकरण आहे. तुकोबराय वर्णन करतोय त्या संतांचं. वर्णन करणारे तुकाराम महाराज आणि ज्यांचं वर्णन आहे ते संत. थोडी दुरुक्ती करतो, दोष नसावा.
ज्यांचं वर्णन आहेत ते संत आणि जे वर्णन करतात ते देखील संत. अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन केलं का ते एर्या गाबाळ्याचे काम. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. मित्राने मित्राचं वर्णन करावं, भावानं भावाचं वर्णन करावं, नवऱ्यानं बायकोचं, बायकोनं नवऱ्याचं, असं आधी आधी वर्णन हे व्यवहारातलं वर्णन आहे हो. एक बाई 4-5 बायकात बसली आणि म्हणते तुम्हाला माहित आहे का ग? म्हणे काय? आमचे हे कामावनं आले ना रस्त्यानं माघारी येताना कुत्र सुद्धा आडवं जात नाही असा दरार आहे त्यांचा. हो, याचं नाव वर्णन आहे. याचं नाव वर्णन आहे. त्यातली एक बाई हसली म्हणे अगं हिचं काय ऐकू नको. म्हणे का? हिचा नवरा बेवडाय, रस्ता पुरत नाही फिरायला ह्याला म्हणून कुत्री घाबरतायत. व्यवहारातलं वर्णन शून्य आहे हो. व्यवहारातलं वर्णन व्यवहार आहे हो. संतांचं वर्णन करण्याकरता संत व्हावं. आम्हाला प्रमाण माहित आहे. तुका म्हणे तुका म्हणे आधी प्रमाण पाहावी त्या पण संतांचा महिमा तो बहुदुर्ग शाब्दिकाचे काम नाही येते. एखाद्या पांडित्याचं काम नाही, एखाद्या प्राचार्याचं काम नाही, एखाद्या कीर्तनकाराचं काम नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं. म्हणून छोटी पिटिका मांडतो म्हणजे मला अभंगाला येता येते. काही बाधक मंडळी त्रिविधाच्या तापानं तापलेली आणि संसाराच्या दुःखानं दुखवलेली, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाची कटुता होती त्या जीवाला परमार्थ गोड लागावा. माझ्या ज्ञानवरांनी बोलावं विषयांचा पडीपाड. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवा असे झाला. अरे ज्यांच्या जीवाला परमार्थ कटू लागत होता या जीवाला परमार्थ गोड लागला. आणि असा एक वर्ग परमार्थ करता धाव घेत असताना श्रीमंत संत तुकोबांच्या जवळून पोहोचला गेला. महाराज काय करू सांगा ना. तुकोबांची साधी उत्तर आहेत. करी आईसी धावा धावी चित्त लावी चरणावर. महाराज सांगा धावा धावी करायची नाही. मग काय करू? या भगवंता चरणी तुम्ही चित्त लावा. एकानं प्रश्न केला का हो महाराज, या भगवंताच्या चरणाला आम्ही चित्त लावलं खरं, पण आम्हाला मिळणार काय? आम्हाला मिळणार काय? साधकांची उत्तर तुकोबरे फटदिशी द्यायचे, सहज बोलायचे. तुकोबरे आम्हाला काय मिळणार? तुकोबरे असले काय मिळणार नाही ते विचार, काय मिळणार नाही ते विचारा. पुन्हा म्हणतात नको काय मिळेल ते सांगा. तुकोबरे सहज बोलले हो. मग तो माझा माया बाप, हिरावून घेतो आणि सुखच सुख तुमच्या पदराला देतो. म्हणे का हो महाराज हे कोणी सांगितलंय? तुकोबराय म्हणतात मीच बोलतो तुमच्याशी. पण महाराज याच्यापेक्षा कोणता एखादा वेगळा मार्ग आहे ना? म्हणे का तुम्हाला संत सान्निध्य करावं लागेल. एकाने विचारलं महाराज संत सान्निध्य? हो संत सान्निध्य करावं लागेल.
कारण संगत महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये, आणि ती संतांची संगत केली ना तर खूपच चांगलं आहे. पण एकाने विचारलं का हो महाराज, म्हणे काय संत संगत करतो नाही असं नाही, पण संत म्हणावं कोणाला, संत भेटतील कुठं, संत असतात कसे, यातलं आम्हाला काहीच माहीत नाही हो. तुम्ही आता माझा ऐकणार ना, म्हणे हा, मग तुम्ही खाली बसा. म्हणजे का, मला उभं राहता येईल. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, म्हणून कीर्तनकारांनी उभं राहावं आणि ऐकणाऱ्यांनी अशी मर्यादा आहे. त्याचा भाग संपलाय तो सोडून द्यायचा. मी आता उभा राहतो. तुकाराम महाराज उठून उभा राहिले आणि सगळा श्रोता खाली बसला. आणि तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला संत कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आता ऐका, सेवेला घेतलेला अभंग मोठा छान आहे. अभंगाला चरण 3 आहेत, पण अभंगाचं पहिलं चरण आणि अभंगाचं द्वितीय चरण हे दोन्हीही जी चरण जी आहेत ते दृष्टांताची चरण आहेत. त्यामुळे त्याला ध्रुवपद नाही. आणि खाली तुका म्हणे आलं, पण तुका म्हणे काय ध्रुवपद लावता येतच नाही. मग दोन्हीही चरण हो दृष्टांतातली चरण आहेत. म्हणजे या 2 चरणामध्ये तुकोबराय 4 दृष्टांत मांडतात. त्यातला पहिला जो दृष्टांत आहे तो अभंगाचं पहिलं चरण आहे. चंदनाचे हात पायही चंदन, 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 तुकाराम महाराज पहिला दृष्टांत जो मांडतात तो चंदनाचा दृष्टांत मांडतात. महाराज सांगतात या चंदनाप्रमाणे माझे संत आहेत. एकाने विचारलं चंदनाप्रमाणे संत, हो माझे संत चंदनाप्रमाणे. पण चंदनाप्रमाणे का? अरे चंदनाचं जे झाड त्याच्या बुंद्याला जो सुगंध आहे तोच फांदीला सुगंध आहे, आणि जो फांदीला सुगंध आहे तोच बुंद्याला सुगंध आहे. पुन्हा प्रश्न आहे, पण महाराज चंदनाप्रमाणे संत का? याचं कारण चंदन हा देवाच्या माथी लावण्याकरता सानीवर उघळला जातो. चंदन हा देवाच्या माथी लावण्याकरता सानीवर उघळला जातो. त्याला चंदन हा स्वतः झिजून जातो, पण सुगंध मात्र तो जगाला देत राहत असतो. माझे संत असेच आहेत. तू गामाने गुण चंदनाचे अंगी, तुम्ही जग
चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी मी काय सांगत होतो विषय माझा चंदन उगळायचा विषय चालला होता. चंदन ज्याला उगळला जातो त्याला सुगंध तो जगाला देतो. तसे माझे संत आहेत. याला प्रमाण द्यायचं असेल तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कुष्ठविती परोपकारी. जगदाच्या कल्याणाकरता संत स्वतःचा देह झिजवत राहत असतात आणि जगाला सुगंध मिळावा म्हणून चंदन स्वतःचा देह झिजवत राहत असतो. ही संगती आहे. आता याच्याही पुढे यांनी प्रमाण दिलं म्हणून बोलून जातात. व याच्याही पुढं चंदन इतका सुगंध आहे. चंदन इतका सुगंधी आहे. चंदनाच्या सभोवताल बोरी बाबळी निंबाचं कशाचंही झाड असो तो चंदन त्या झाडांना आपला सुगंध देत राहत असतो. तुम्हाला प्रमाण सांगू. सर्वांगी सुहास परितू उगलान राय. सभोवती तरुवरू चंदनाची हो तू जाये. सर्वांगी सुहास परितू उगलान. बाजारामध्ये चंदनाची काष्ट विकायला येतात. घ्या चंदन. एक म्हणतो चंदन आहे. अरे एक काष्ट उचलावं नाकाला लावायचं वास घ्या. हो वासच चंदनाचा आहे पण झाडातला जाणकार होता म्हणे हो वास चंदनाचा आहे पण झाड चंदनाचं नाही. बरं चंदनाच्या संगतीतलं काष्ट. चंदनाच्या संगी पालटती झाडे 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 दुर्बळ लाकुडे देव माता दुर्बळ लाकुडे देव माता दुर्बळ लाकुडे देव माता दुर्बळ लाकुडे देव माता
दुर्बळाला कुडे देऊ माता दुर्बळाला कुडे देऊ माता चंदनाच्या संगे पालटती झाले चंदनाच्या संगे पालटती झाले. चंदनाच्या संगे पालतटी झाडे. चंदनाच्या संगतीतली प्रत्येक झाडं चंदनमय होतात, चंदनमय होतात. म्हणजे खूप छान प्रमाण आहे आपल्या सगळ्यांच्या पाठातलं आहे. मी म्हणत नाही पण पाठातलं म्हणून सांगतो. पण पूर्वीची जुनी माणसं ज्या काळात त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, ती माणसं असं कोणातरी अभंग ऐकायची आणि ती म्हणत असायची. इतकी त्यांची बुद्धी सुंदर होती. हा, ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांचे त्या काळात 500-500, 100-100 अभंग पाठ असायचे. हा, पण कुठंतरी कधीतरी शब्दाची इकडं तिकडं व्हायची. आता खूप सुशिक्षित झाली दुनिया. आता मोबाईलवर गाथा आला. हो, महाराजांनी अभंग काढस तोपर्यंत आला, मोबाईलवर आला. विचारायची महाराजाला पुढे गरजच लागत नाही बरं का, अजिबात नाही. असं एक छानसं एक प्रमाण. जुनी मंडळी 50-60 वर्षापूर्वीचा काळ, जुनी माणसं गावागावातनी भजनाला जायची. त्यावेळेला काय असायचो, दिला तर एखादा नारळ फक्त असायचा. तो सुद्धा घरी आणायचा नाही येताना, तो रस्त्यात कुठतरी फोडायचा. सगळ्यांनी खोबरं खायचं, ते कोणाच्या घरी सुद्धा निघून द्यायचा नाही. मग पाकिटाचा तर विषय संपला. अशी सुंदर भजनं. आणि त्यांचा एकच शेवटचा अभंग असायचा आणि ते भैरवीच्या स्वरातला असायचा, एकच अभंग. आणि त्यांनी म्हणायला सुरुवात करायची, संताने सरिता केलो तय. माझा मुद्दा खूप यातला छान आहे. पाठा असा सांगतो की संताने सरता असा पाठा सांगतो. संताने सरता, पण त्यावेळी लोकांना सरता हा शब्द नाही आला. मग त्यांना थोडं सोपं वाटलं सरिता म्हणायला. मग त्यांनी सुरुवात केली संताने सरिता. ती सरिता जी डोक्यात जी बसली ती अजून लोकांच्या निगणच झाली. ती सरिता चालली. कारण सरिता म्हटलं की नदी, अभंगाचा अर्थ बदलला ना. हा, माझ्या संतांनी मला सरत केलं तू खबर आहे संतांनी. पण त्याच्या पुढे मला तो मुद्दा बोलण्याच्या अगोदर तो मुद्दा मला सांगायचा आहे की चंदनाने बोरी व्यापिलेल्या. चंदन त्या बोरीला व्यापून टाकतो. अरे झाडामध्ये अशी एक जात आहे, तिचं नाव आहे बोर. तिला घासून गेलं तर ती गुदगुल्या केल्याशिवाय सोडत नाही. तिचं नाव आहे बोर. तिचं फळ तोंडात टाकलं किडकं आंबट कसं तरी लागेल, तुरट लागेल. अरे म्हणून चंदन असं म्हटलं नाही, हे बोरी तू जगाला टोचते ग, मी तुला माझा सुगंध देत नाही असा म्हणणारा चंदनच नाही, असे म्हणणारे माझे संतच नाहीत. आणि मग तुम्ही सांगितलं प्रमाण ते मला योग्य वाटलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. हे प्रमाण मला अतिशय योग्य लागलं. आता बघा, हो आता योग्य लागलं प्रमाण. हो, इथं माझे संत आहेत, एक लक्षात ठेवा. याचा अर्थ हो चंदनाप्रमाणे माझे संत, चंदनाप्रमाणे सुगंधी माझे संत आहेत. आणि या लोकांनी मना डोलवल्या. महाराज, मग त्या संतांच्या आम्ही शोधार्थ जातो. म्हणून हा समाज उठून उभा राहिला. तुकोपर्यंत अहो थांबा म्हणे, खाली बसा, खाली बसा म्हणे. का? त्या चंदनाच्या जवळ एक अवगुण दिसतो मला. मग जिथं अवगुण आहे तिथं माझे संत नाहीत. माझा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जिथं अवगुण आहे तिथं माझे संत नाहीत. भो असतील पण संत नाहीत. मग चंदनाजवळ अवगुण आहे म्हणून तुकोबराय दुसरा दृष्टांत मांडतात. त्याचं नाव आहे परिसाणा ही हिन कोणियंग. दुसरा दृष्टांत मांडतात तो परिसाचा मांडतात. परिस गंजलेल्या भंगलेल्या गट्टरामध्ये पडलेल्या लोखंडाला त्याचा स्पर्श झाला की त्याचा लखलखीत सुवर्ण होत आहे, सोनं होत आहे. ही परिसाची स्पर्शाची ताकद आहे. तुकोबराय म्हणतात माझ्या संतांच्या स्पर्शामधली हीच ताकद आहे. माझ्या ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला
आणि रेड्यामुखी वेद बोलविला. स्पर्श झाला, नुसता स्पर्श. माझ्या ज्ञानोबांचा स्पर्श झाला. चालविली जड भिंती, नुसता स्पर्श झाला. एका मुलीचा मुलगा होतोय हे माझ्या संत ज्ञानोबांच्या स्पर्शाचं काम आहे. आणि वासुदेवामध्ये म्हणताना आम्ही म्हणून जातो, मेल माणूस जित उठवी. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद ज्या संतांच्या स्पर्शामध्ये आहे. म्हणून परिसाप्रमाणे माझे संत म्हणणारे तुकाराम महाराज लखलखीत त्याचं सोनं करत आहे. आणि म्हणून पंढरीला संत नामदेवरायांच्या काळामध्ये आख्यायिका या मंडळींना माहित आहे, एक भागवत नावाचा एक भक्त होऊन गेला. तो इतका छान होता ना, तो फक्त रुक्मिणी माता आईसाहेबांच्या मंदिरात दर्शनाकरता जायचा. कधी सुद्धा विठोबाच्या रावळात तो गेलाच नाही. काही काही माणसं खूप निष्ठावान माणसं असतात, खूप निष्ठावान माणसं असतात. बीड जिल्ह्यामध्ये एक मारवाड समाजाचे मदन महाराज होऊन गेले. खूप मोठी व्यक्ती होऊन गेली मदन महाराज. इतके निष्ठावान होते ना मदन महाराज. पांडुरंगाच्या दर्शनाकरता जर असे चालत निघाले आणि रस्त्यावर जर अंबाबाईचा मंडप असला किंवा एखाद्या देवीचा दुसऱ्या देवाचा कुठल्या मंडप असला तर त्या मंडपाखालनं सुद्धा ती जात नव्हते. केवढी प्रामाणिक माणसं होती, केवढी प्रामाणिक. आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो तर जाताना तुळजापूर करणार, अक्कलकोट करणार, सगळे देव करणार. फक्त रुक्मिणी माता आईसाहेबांच्या मंदिरात जायचा. रोज पूजा अर्चा पाठ करायचा, दर्शन करायचा आणि मग घरी जायचं. रुक्मिणी माता आईसाहेबांना एकदा काय लहर लागली कोण जाणे. आणि रुक्मिणी माता आईसाहेब प्रसन्न झाल्या त्या भागवताला. ए भागवता, मी तुझ्या प्रसन्न आहे बरं. आणि भागवताच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला आणि डोळेच झाकले गेले आणि डोळ्यातनं घळघळ अश्रू आले. भागवता, तुला काय हवं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. भागवता म्हणतो, आईसाहेब एक वेळचं अन्न खायला नसतं हो माझ्या घरात, खूप गरिबी आहे. आईसाहेब म्हणता डोळे झाकले आणि आईसाहेबांनी हात पुढे केला आणि भागवताच्या हातामध्ये परीस दिला. त्या दिवसापासून आख्यायिकामध्ये नाव पडलं परिसा भागवत असं नाव पडलं. भागवताच्या हातामध्ये परीस दिला. ऐका खरं, त्या भागवताला इतका आनंद झाला हा परीस बघून. धावत आला आणि त्याची पत्नी, त्याची बायको, तिचं नाव आहे कमळाबाई. त्या कमळाबाईशी बोलू लागला, कमळा कमळा. अगं म्हणे काय? अगं तू आता श्रीमंताची बायको झाली. म्हणे कशावरून? हा परिसा लोखंडाचं सोनं करतो. तू श्रीमंताची बायको, तू श्रीमंताची बायको. अरे भागवताची बायको कमळा, याला इतका मोठा आनंद झाला. कारण एक सांगू, नाविन्यपूर्ण वस्तू घरामध्ये आली तर कधी माणसाला गप्प बसू देत नाही, कधीच नाही, कोणी असू दे. उदाहरण, सकाळी आंघोळ केला की नवा कोरा शर्ट घातला त्यानं, तर तो कधी चैन पडू देत नाही तो शर्ट त्याला. तो कधी बाहेर पडेल, अख्ख्या गावातनं चकाटी कधी मारेल. हो, त्याला कोण कोण विचारेल, काय छान दिसतो, कुठं घेतलं, काय केलं, तर याला बरं वाटतं, अन्यथा बरं वाटत नाही. मग भागवताच्या बायकोच्या हातामध्ये परीस मिळाल्यावर भागवताच्या बायकोला गप्प बसू वाटेल का? तेवढं सांगा. साधं आहे. भागवताची बायको धावत 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 मुद्दाम संत नामदेव महाराजांच्या दरवाजातून उभा राहते आणि मोठ्या मोठ्यानं हाका देते, राजाई, ए राजाई. राजा धावत आल्या. का ओरडते? हे बघ का म्हणे, काय परिसा लोखंडाचं सोनं करतो, मी श्रीमंताची बायको झाली, मी श्रीमंताची बायको झाली. अरे राजाई, आईसाहेबांच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू आले. का? ए देवा, मनात म्हणतात बरं, ए देवा, किती लबाड आहे रे तू, किती लबाड आहेस. अरे माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये वेडा होऊन तूच नाचतो ना देवा. मग तुला कधी असं वाटत नाही का, नामा तुला पण एखादा परीस घेऊन जा? हा स्वभाव स्त्रियांचा आहे बरं का, लातूर जिल्ह्यातल्या नाही सांगत. तुला का रे असं देवा वाटत नाही? आणि खरंय राजा साहेबांचं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा पितांबर गळावा. वाळवंटाला कीर्तन चालावं नामदेवरायांचं. संत मांदियाळी टाळ घेऊन नाचावी. जनाबाई महाराज पुढे श्रोता म्हणून असाव्या. त्यांनी अधिकारवाणीनं बोलावं, ज्ञानदेवा तुम्ही बोला भंग.
ज्ञानोबरांनी चाल म्हणावी, ज्ञानोबरांचं गायन मोठं गोड, म्हणून ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. आज ही 3.5 मात्र्यातली ही ज्ञानेश्वरी काका खूप गोड गाता येते बरं का. हो, ज्ञानेश्वरी गाण्यातला एक आनंदच वेगळा आहे. फक्त तो कीर्तनामध्ये गाव दिला जात नाही. याचं कारण ते फडकऱ्यांना मान्य नाही. फडकऱ्यांना मान्य नाही. नाहीतर मृदुंगाच्या साथीनं, टाळाच्या साथीनं सुद्धा ज्ञानेश्वरी गाता येते. ज्ञानोबा यांचं गायन मोठं गोड. ज्ञानोबांनी चाल म्हणावी, कबीर महाराज आदी संतांनी हो पाऊंड धरावा. आणि काय त्या कीर्तनातला आनंद. पायामध्ये चाळ बांधून नामदेव महाराज थै 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 नाचायचे आणि देवाला आनंद तो अनावर व्हायचा. देव धावत यायचा, कीर्तनामध्ये आनंदात नाचायचा. आणि एकदा नाचता नाचता त्याचा पित्तांबर गळला आणि कबीरांनी सावध करून सांगावं, तुमचा पित्तांबर गळलाय, तेवढा नीट बांधा. देवाने खाली वाकून तो पित्तांबर उचलला, अंगाशी करकचून बांधला, पुन्हा कधीच सुटू नये म्हणून. त्या दिवसापासून नियम सुरू झाला. कीर्तनकाराने कीर्तनाकरता उभं राहिलं की घट्ट अशी कंबर बांधायची. याचं एकमेव कारण फक्त तेवढंच आहे, बाकी काही नाही. मला अनेक मुलं विचारतात, महाराज हो तुम्ही कंबर का बांधता हो? तुमच्या पोटात दुखतं का लय खाल्लेलं असतं? सध्या आमच्यावर या अशाच लोकांचं लक्ष आहे. हो, कारण वारकऱ्यांना इतकी मोठी आता सगळ्या गोष्टीची भीती आहे. एखादा आमच्यातला बुवा जर वडापाव खात असला गाड्यावर तर लोकांना आश्चर्य वाटतं, का बुवा आणि वडापाव खातो, खाऊ नाही का त्यानं, का त्याला टेस्ट नाही, का त्याला ॲलर्जी आहे का, वा आहे तरी त्याला का. लोकांना या गोष्टी आमच्याकडे बघू शकत नाही, अजिबात नाही. हो, याचे दुसरं कुठलंही नाही. कारण हा समाज प्रश्नार्थी आहे काका म्हणून आपलं बोलून गेलो. हो, याच्यापेक्षा कुठलं याच्यामध्ये शास्त्र नाही. हो, त्या अवधीमध्ये धोतरसुद्धा गळू नये. नाचताना धोतरसुद्धा गळू नये म्हणून टाळकऱ्यांसहित, मृदुंग वादकासहित कंपल्शन झालं गेलं की सगळ्यांनी कंबर बांधायचीच म्हणून. आता तो सगळ्या हळूहळू मुद्दा आता भविष्यामध्ये आणखीन कालांतरानं आपण जर जगलो वाचलो बरं का भाऊ, आपण जर जगलो वाचलो तर आपल्या म्हातारपणामध्ये आता एक काळ असा बघायला येईल की कीर्तनकार सुद्धा झब्बा आणि कुर्ता घालूनच कीर्तन करतील. खूप काळ कसा होईल आणि काय बदलेल हे काही तुम्हाला मला सांगता येणार नाही. मला एकानं सहज प्रश्न केला, का हो महाराज म्हणे काय रावणाला तोंड किती? आपण काय सांगणार? तुम्ही बोलला बरोबर आहे 10. मी म्हणलं 10. तो हसला म्हणे 10? म्हणे हो 10. पण मला प्रश्न आहे म्हणे काय, रावणाला जर 10 तोंड होती तर रावण संध्याकाळी झोपताना एका कुशीव कसा झोपायचा? काय डोकं चालतंय हो पोरांचं. मी म्हणलं तुला काय एवढा मोठा प्रश्न पडलाय? मला चेष्टा आहे का? एका तोंडावर 9 तोंडाचा बोजा, खाल्ल्या तोंडाचं झालं काय? कोणाला कसले प्रश्न पडतील? जाऊ दे, मला तोही मुद्दा सांगायचा नाही. पण राजाई आईसाहेबांना एवढं मोठं दुःख झालं, देवा माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये वेडा होऊन नाचतो रे, पण माझ्या नामाला कधी, देवाला कधी म्हणत नाही नामा तुला एखादा 2 परीस घेऊन जा. आणि राजाई आईसाहेब हळूच बोलल्या, ए कमळा, तू माझी मैत्रीण ना ग? म्हणे हो. एक काम कर ना. म्हणे काय? हा परीस दे ना आजच्या दिवस माझ्याकडे मुक्कामाला, तुला उद्या माघारी करते बघ. अरे त्या कालच्या मैत्रिणी नाही कसं म्हणावं, देऊन टाकला. हे बघ उद्या येणार बरं, सकाळी लवकर ये आणि घेऊन जा. तो परीस घेतला, डब्यामध्ये ठेवला. राजाई आईसाहेब वर माळ्यावर चढल्या, डबडी चिलपाट भंगार सगळं गोळा करू लागल्या. सोनं करायचं होतं ना. आणि एवढ्यामध्ये नामदेवरायांचा प्रवेश झाला आणि नामदेवरायांनी पाहिलं, काय चाललंय का राजाई? बरं झालं तुम्ही आला. म्हणे का? हा परीस, हे लोखंड, याचं सोनंच करा, मी बाकीचं लोखंड जमा करते. संत नामदेवरायांनी हातात परीस तो घेतला, पाहिलं त्या परीसाकडं, डोळ्यातनं घळघळ अश्रू आले आणि मनात म्हणतात, असली घाण माझ्या घरामध्ये कुणी आणून दिली असेल. आणि असा परीस दाबून धरला संत नामदेवानी आणि उभा राहिले घराच्या बाहेर येऊन. आणि असा काही तो परीस भिरकावून फेकून दिला की तो परीस चंद्रभागेला जाऊन पडला. राजाई आईसाहेब रात्रभर रडतात. उद्या भागवताची बायको मला विचारेल, माझा परीस कुठं आहे, माझा परीस कुठं आहे, काय उत्तर द्यावं मी तिला? अरे बघता बघता उगवला तो दिवस. आली ती भागवताची बायको, ए राजाई बघू किती किलो सोनं केलंस ग, बघू.
राजा याचं रडू लागलाय. हे रडतेच का ग? आणखीन एक दिवस मुक्कामी ठेवू. मग रडू नको. नाही ग. मग तुझा परीस माझ्या नवऱ्यानं चंद्रभागेला ग फेकून दिला. भागवताच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला. कळालं भागवताला. आणि भागवता भक्त होता रुक्मिणी माता आईसाहेबांचा, पण तोल सुटला भागवताचा आणि मुखातून अभद्र अभद्र शब्द भागवताच्या बाहेर पडले आणि ते नामदेवरायांच्या कानावर गेले. नामदेवरायांनी कानावर असा हात दाबून धरला आणि मोठ्यानं ओरडले, भागवता नको रे नको, वाचेन पाप नको करूस. तुला परीस हवाच आहे म्हणे. हो पाहिजे. तू बोलू नको रे, तुला परीस देतो माझ्या पाठीमागे. संत नामदेवरायांच्या पाठीमागं भागवता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भागवताला उभा केला आणि नामदेव महाराज गुडघाभर पाण्यामध्ये आत गेले आणि असा हात आत घातला आणि 5-7 काळे कुट्ट गोटे बाहेर काढले आणि सांगितलं, भागवता उचल यातला एक गोटा, लाव त्या लोखंडाला, झालं सोनं घरी निघून जा, नाही झालं माल बदलून मिळेल माघारी. एक गोटा उचलला, लावला त्या लोखंडाला, लोखंडाचं सोनं झालं. भागवता माघारी आला. ए नामा म्हणे, का आणखीन 2 घेऊ काय? तुझे किती होते रे भाऊ, जा. आणि हातातले परीस संत नामदेवानी चंद्रभागेला फेकून दिले. पण ऐका, अरे भागवताला इतकं दुःख झालं. खऱ्या परिसाकरता मी माझ्या नामाशी भांडलो, खऱ्या परिसाकरता मी माझ्या नामाशी भांडलो, पण माझ्या नामाची इतकी आघात ताकद आहे. माझा नामा एका गोट्याचा परीस बनवू शकतो, ही माझ्या नामाची ताकद आहे. एका गोट्याचा परीस बनवू शकतो. म्हणून हातातला परीस भागवतानं चंद्रभागेला फेकून दिला आणि मंडळी आख्यायिका झाली. चंद्रभागेचे गोटे परीस झाले. ते आजही परीसच आहेत. फक्त बघण्याची दृष्टी संत नामदेवांची राहिली नाही कोणाकडे. आजही परीसच आहेत. म्हणून तुम्ही कधी पंढरीला गेलाच तर कोणीही बुड्या मारण्याचा प्रयत्न करू नका. आपण फुगून वर येऊ, पण परीस नाही आपल्याला सापडायचा. एवढे भाग्यवान आपण. आम्ही ह्या कथा ऐकल्या हो, सगळ्या आम्ही ऐकल्या. एवढी पॉवर आहे, इतकी ताकद आहे, स्पर्शातली जाणीव आहे. ओ लखलखित सुवर्ण, तीच माझ्या या संतांच्या स्पर्शातली ताकद आहे. लखलखित सोनं होतंय एखाद्या माणसाचं, ही माझ्या संतांच्या स्पर्शातली ताकद आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, त्या संतांचा संग करा. पुन्हा तुकोबराय मोठ्यानं ओरडली, ऐका हो, जसा चंदनाला अवगुण आहे तसा परिसाला देखील अवगुण आहे. बरं मग आता काय करू? मग तिसरा दृष्टांत मांडतो, ते म्हणजे अभंगाचं द्वितीय. दीपना ही पाटी मोठी अंधकार, दीपना ही पाटी मोठी अंधकार, दीपना ही पाटी दीपा नाही पाटी मोठी अंधकार, दीपा नाही पाटी मोठी अंधकार, नाही पाटी पाटी मोठी अंधकार, दीपा नाही पाटी मोठी अंधकार, दीपा नाही पाटी मोठी अंधकार. सर्वांगी साखर अबकी गोड, सर्वांगी साखर अबकी गोड, सर्वांगी साखर अबकी गोड, सर्वांगी साखर अवगोड, दीपा नाही पाटी मोठी अंधकार, दीपा नाही पाटी पाटी मोठी
नाही पाठी पोटी अंधकार. ओ तिसरा दृष्टांत मांडला तो दिव्याचा मांडला. खूप छान आहे. ज्ञानोबराय बोलतायत, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. दीपाचे नि प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे. देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दीपे दीपू लाविला ऐसा परिश्वंगू तो एक दिवा अंधकारामध्ये प्रज्वलित केला की तो प्रकाशमान होतो आणि अंधकार पळून जातो आणि उजेड पडतो. याप्रमाणे दिव्याप्रमाणे माझे संत आहेत. जिथं माझे संत उभा राहतील ना हो त्या ठिकाणी अंधकार रूपी पाप पळून जातं आणि पुण्यरूपी प्रकाश निर्माण होतो. जिथं संत उभा राहतात तिथं पापाचे कळप पळती पुढे. जळतील पापे जन्मांतराची. पापे अनंत कोटी गेली त्यांची. जिथं माझे संत उभा राहतील ना हो तिथं जळून जातंय पाप, पळून जातंय पाप. अंधकार रूपी पाप पळून जात आणि पुण्यरूपी प्रकाश निर्माण होते. पण माझ्या दिव्याप्रमाणे संत आहेत. पण त्याही दृष्टांता पाठीमाग माझ्या तुकोबऱ्यांना अवगुण वाटला. चंदनाजवळ, परिसाजवळ आणि दीपाजवळ अवगुण वाटला म्हणून चौथा जो दृष्टांत मांडला त्या दृष्टांताचं नाव आहे साखर. सर्वांगी साखर अवघी. दृष्टांत साखरेचा मांडला. कारण साखर दिसे परी गोडीण दिसे. ती काय त्या वेगळी असे. साखर सर्वांगानं गोड आहे. साखर सर्वांगानं गोड आहे. साखर 1 किलो घेतली म्हणून अर्धा किलो आंबट तिखट लागली असं कधी नाही. साखर ही गोडच आहे. साखर ही गोडच आहे. साखर ही गोडच आहे. किती वेळा म्हणावं म्हणजे गोड लागेल. एवढ्या शाळेतला विद्यार्थी हो गुरुजींना म्हणतो, गुरुजी म्हणे का साखर ही गोड आहे ना हो. हा बाळा गोड आहे. पण गुरुजी मला प्रश्न आहे मोठा. म्हणे काय गोड म्हणजे काय हो. काय प्रश्न आहे काय. गोड म्हणजे काय हो. गुरुजी म्हणले बाळा गोड म्हणजे गोड. मग गोड म्हणजे काय. अरे इकडे आ केलं तोंडात खडी साखर खायला दिली, खाऊन टाकली. गुरुजी म्हणतात बाळा म्हणे काय तुला ही खडी साखर कशी लागली. ती पोरग म्हणतो गुरुजी ही खडी साखर मला गोड लागली. मूर्खा यालाच गोड म्हणतात. संपला. साखर सर्वांगानं गोड आहे. संत माझे सर्वांगानं गोड आहेत. संत सर्वांगानं गोड आहेत. ते ओळखावे कसे. चाटले पाहिजेत का संत. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल. किती छान प्रमाण आमच्या जवळची रोजची म्हणतो आम्ही प्रमाणाला विठ्ठल आमुचे जीवन. ज्यांचं जीवनच विठ्ठलमय झालं म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. ऐका खरं माझी वेळ संपत आली. कीर्तन खरं 3-3.5 तासाचं असावं. म्हणजे आता खरं हल्लीच्या जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या काही काय त्याला म्हणतात शब्द आत नाही अध्यक्ष सचिव वगैरे काय वारकऱ्यांचं काहीतरी आहे ना. हां वारकरी महामंडळाचे वगैरे असे बरेचसे आता मंडळ अशी निघालेत. शाखा निघाल्या त्याचे अध्यक्ष उप या सगळ्यांनी आता इथनं पुढे एक विचार करावा. मिटिंग लावावी. मोठी मिटिंग लावून सांगावं की इथून पुढच्या काळातली कीर्तनं 3 ते 3.5 तास होतील. बरेचसे कीर्तनकार गळाटतील बघा तुम्ही. बघा तुम्ही. आणि खरं तुमचं पोट भरत नाही हो. तुमचं पोटच भरत नाही अजिबात. आणि एका वक्त्याकडनं तर नाहीच नाही पोट भरत. हा वक्त्यानं पोट आपलं भरत नाही पोट. ऐका एक छोटासा मुद्दा मांडतो
सर्वांगी साखर अवघी गोड. संत कबीर महाराज बऱ्याच वेळा मुलीने निरोप दिला बाबांना की बाबा माझ्या घरी एकदा जेवायला या. कबीर महाराज वेळातला वेळ काढून आवर्जून आपल्या मुलीच्या घरी निघाले. पण ज्या रस्त्यानं निघाले ना हो त्या रस्त्यावर संत रोहिदासांचं घर होतं. चर्मकार समाजाचे संत रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे. कबीरांच्या लक्षात आलं जाता जाता दर्शन घडते रोहिदासांचं. आणि म्हणून आत वाकून पाहिलं आणि रोहिदास महाराजांचं खेळ ठोकायचं चुका ठोकायचं काम चाललं होतं. मोठ्यानं हाक मारली रोहिदास महाराज आलो बरं तुमच्या घरी. अरे केवढा आनंद झाला रोहिदास महाराजांना. आणि त्या जागेवरून लोटांगण घातलं रोहिदासानी आणि संत कबीरांच्या चरणाशी आले. कबीर महाराजांनी सुद्धा खाली वाकून दर्शन. एकमेकांना घट्ट मिठी मारली. डोळ्यातनं घळघळ घळघळ दोघांचे अश्रू आले. अरे वारकरी वारकऱ्याला भेटल्यानंतर एक काळची अशी अवस्था होत होती की वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर रडत होता. जणू काय एखादी माय लेक रडते असा रडत होता. आता तसं नाही हो. आता समोरनं आला की रस्ता बदलून जातो. आता तो काळ राहिला नाही. डोळ्यातले अश्रू पुसले. दोघंही खाली बसले. भरपूर गप्पा रंगल्या. अशा परमार्थी गप्पा दोघांच्या रंगल्या. दोघंही महान हो. कबीर महाराजही महान आणि रोहिदास महाराजही महान. अरे बघता बघता लक्षात आलं कबीरांच्या खूप वेळ झाला. लेक वाट बघत असेल जेवायला. खूप वेळ झाला. पुन्हा हात मारली रोहिदास महाराज येतो बरं का. लेक वाट बघती हो जेवायला. पोर केव्हापासून वाट पाहत असेल येतो मी. म्हणून कबीर महाराज उठून उभा राहिले आणि जाता जाता संत रोहिदासाने एक बारका चिमटा काढला. चिमटा म्हणजे शब्दाचा एक चिमटा असतो बरं का. तो चिमटा काढला. हसत हसत म्हणले रोहिदास महाराज बराच वेळ तुमच्या घरामध्ये बसलो पण पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही बरं का आम्हाला. रोहिदास महाराजांनी हात जोडले क्षमा करा. तुम्हाला पाहिलं आणि आनंद इतका पारावर झाला की पाणी द्यायचं सुद्धा मी विसरून गेलो. म्हणून जवळच एक भांड पडलं होतं. ते भांड उचललं आणि चर्मकार संत रोहिदास महाराजांचा चर्मकुंड जो पूर्वीचे जे दगडाचे चर्मकुंड होते ना ज्याच्यामध्ये कातडं जोडं बुडवलं जात होतं त्या चर्मकुंडातनं पाणी उचललं. ते लालगं पाणी कातडं बुडवलेलं आणि हातात दिलं कबीरांच्या. प्या बरं का क्षमा करा आणि प्या असं म्हणाले. इतका राग आला ना कबीर महाराजांना. चर्मकुंडातलं पाणी देत आहे मला प्यायला ज्याच्यामध्ये जोडं कातडं तुम्ही बुडवलेलं आहेत. हातावर पाणी घेतलं. तांब्यात भांड घेतलं पण माघारीत देताना भांड त्यातलं पाणी हेंदकळलं तथा सांडलं आणि त्यांच्या अंगावर पाणी पडलं. कबीरांचे डाग पडले ना अंगाला. डाग पडले अंगाला. कबीर महाराज निघून गेले. मुलगी गेल्या गेल्या म्हणते बाबा हे काय झाले अंगावर. हे काय झाले अंगावर. आणि पाहिलं तर काही नाही ग. रोहिदासांच्या घरी गेलो पाणी प्यायला मागितलं आणि पाणी माझ्या अंगावरती पडलं. चर्मकुंडातलं ग पाणी होतं. बाबा ते काढून द्या. बाबा ते काढून द्या. तो कपडा काढून दिला आणि पोरगी धावत नदी काठी गेली आणि तो डाग धुत होती. डाग काढत होते. पण चमत्कार असा घडला कबीरांची मुलगी तो डाग धुवायला अशी घासायची नका. त्याला एवढे एवढे छोटे छोटे डाग मोठे मोठे व्हायचे. असे डाग फुलायचे आणि लाल भडक त्यातनं पाणी यायचं. हळूहळू त्या मुलीला एक सुगंध येऊ लागला. म्हणून तिनं असा तो कपडा उचलला आणि नाकाशी लावला तर इतका सुगंध छान येत होता. म्हणून तिने सहज आपली जीभ बाहेर काढली आणि तेच पाणी तथा तोच कपडा निश्चित काय आहे म्हणून जिभेला लावला. त्याची चव इतकी छान इतकी सुंदर होती. गोडच होती पण गोडीमध्ये सुद्धा काही चव असते बरं का. जसा आमचा काका एके दिवशी या साताऱ्याला तुम्हाला सातारा कंदी पेढा खायला देतो. तो गोडच आहे. त्या मुलीला काहीतरी चमत्कार वाटला. पोर पळत आली आणि बाबांना सांगते बाबा बाबा जो डाग धुण्याकरता मी नदी काठी गेले ना तो डाग असा फुलतोय. त्याचा सुगंध येतोय. त्याला पाणी मोठं गोड लागतंय. आणि खरंच त्याची चव संत कबीरांनी घेतली आणि संत कबीर महाराज लाजेनं चूर झाले आणि धावत 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 संत रोहिदासांच्या घरी आले. धाड दिशी कोसळले आणि मोठ्यांना हंबरडा फोडला की तुम्ही दिलेलं पाणी मी प्यालो नाही. हे माझं पाप असावं कारण ते चर्मकुंडातलं पाणी नाही ते चर्मकुंडातलं अमृत होतं. अमृत
साखरेपेक्षा सुद्धा चर्मकुंडातलं पाणी गोड आहे. संत माझ्या साखरेप्रमाण गोड आहे, साखरेप्रमाण गोड. आता इथं मात्र कोणता अवगुण नाही. या संतांचा संग करा आणि मग तुमचा परमार्थ गोड करा. तुकोबराय सांगतात मग तुमचा परमार्थ गोड करा. मग अभंगातली शंका अशी सुंदर आहे. शंकेचं उत्तर देतो आणि थांबतो. अभंगामध्ये दृष्टांत मांडले 4. एक चंदनाचा, एक परिसाचा, एक दिव्याचा आणि एक साखरेचा. पटला फक्त साखरेचा, त्याला कुठं अवगुण नाही. पण चंदनाला अवगुण आहे, परिसाला अवगुण आहे, दिव्याला अवगुण आहे. मग तुकोबराने दृष्टांत मांडले, पण त्याच्या पाठीमागं अवगुणी शोधला. मग असे अवगुण कोणते आहेत याचं उत्तर मी अभंगाच्या मुख्य विषयात देतो. कारण तुकोबराय म्हणतात माझ्या संतांजवळ कोणताही अवगुण नाही. तुका मने तैसा सजनापासून, तुका मने तैसा सजनापासून, तुका मने तैसा सजनापासून, तुका मने तैसा सजनापासून, तुका मने सजनापासून, गमने तैसा सजनापासून, गमने तैसा सजनापासून, गमने तैसा सजनापासून. पाहता अवगुण मिळे तीना, पाहता गुण मिळे तीना, दीपा नाही पाठी मोठी अंधकार, दीपा नाही पाठी मोठी अंधकार. नाही पाठी मोठी अंधकार, दीपा नाही पाठी मोठी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपा नाही पाठी अंधकार, दीपा नाही पाठी मोठी अंधकार. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचे. माझ्या सज्जनांच्या जवळ तुम्हाला कोणताही अवगुण पाहता येणार नाही. गुणरहित असणारे माझे संत, गुणरहित असणारे माझे सज्जन, साखरे प्रमाण गोड आहे. बरोबर आहे सांगताय, साखरे प्रमाण. मग दृष्टांतामध्ये अवगुणता कोणती भासते तो मुद्दा मांडतो. ऐका बारीक थोडं लक्ष द्या. मुख्य विषय अभंगाचा आहे, बरोबर आहे. अभंगाचा मुख्य विषय
चंदनाजवळ तुकोबऱ्यांना कोणता अवगुण वाटला तो महत्वाचा आहे. तो अवगुण असा आहे, चंदन हा स्वतः सुगंधी आहे, इतर झाडांना तो आपला सुगंध देतो, हा त्याचा गुण आहे. पण ज्या झाडांना त्यानं सुगंध दिला त्या झाडांना चंदन असा नाही म्हटला, ए तुला मी माझा सुगंध दिला, तुझ्या संगतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तू असाच सुगंध देत राहा, असा म्हणणारा चंदन नाही. संत असे नाहीत, सेवितो हा रस परिसत्या लोखंडाचं सोनं करेल, पण ज्याचं सोनं केलं त्याला म्हणणार नाही मी तुझं सोनं केलं. तुझ्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं असंच सोनं करत जा असा म्हणणारा परिस नाही. संत असे नाहीत. संत आपणा सारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तिथं काळ नाही, तिथं वेळ नाही, त्यांना तात्काळ त्यांना आपलंसं करून घेतात. यांचं नाव संत आहे. दिवा गुणी आहे, प्रकाशमान, पण अवगुण काय? तो दिवा लावल्यानंतर, ती ज्योत पेटवल्यानंतर उजेड पडण्यासाठी एखाद्या खिडकीत अथवा एखाद्या सानीमध्ये तो दिवा ठेवला जातो, तर ती वरची बाजू काळी करतो. संत असे नाहीत की एखाद्या गावात गेले तर तोंड काळं करून आलेत. मला एकाने विचारलं, महाराज हा दिवा हा वर चालू आहे ना, हा दिवा कुठं काळं करतो का हो? त्याला सांगितलं, चालू लाईटमध्ये बल्ब काढा, चालू लाईटमध्ये बल्ब काढा आणि बाजूला ठेव आणि होल्डरमध्ये बोट घाल, तुला इतकं शांत वाटेल. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. पुऱ्या आयुष्याचं जो तुझ्या काळं करतो त्याचं नाव दिवा आहे. तुकोबराय म्हणतात, तो माझ्या संत सान्निध्यात बसत नाही. म्हणून चौथा दृष्टांत मांडला, तो साखरेचा दृष्टांत मांडला. आणि याचा सारासार विचार करायचा असेल तर आणखीन एक दृष्टांत देतो आणि थांबतो. म्हणजे तुकोबऱ्यांचं जीवन मोठं छान आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पुवा. रात्र असावी, दिवस असावा. कधी काळी तुकोबऱ्यांनी उठावणी भगवत भजन करत, कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी आळंदीला, कधी पुण्याला, कधी झाडांच्या, कधी पहाडांच्या, कधी वेलींच्या, कधी वृक्षांच्या, कधी पशूंच्या, कधी पक्ष्यांच्या संगतीमध्ये चाला. जेथे जातो तेथे तू माझा संग, जेथे जातो तेथे चालत राहा. महाराजांचं जेवण झालं संध्याकाळचं, आणि काय लहर लागली कोण जाणे. तुकोबऱ्यांनी विना खुंटीचा काढल्याने गळ्यात अडकवला, चिपळ्या हातात घेतल्या आणि हळूच कोणाशी न सांगता तुकोबराय भजन करण्याकरता बाहेर पडले. कारण तुकोबराय म्हणजे तुकोबरायच. भजनाकरता वेळ नाही, काळ नाही कधी हो. आणि निघाले, कुठं निघाले कोण असतो, पण निघाले महाराज. खूप दूर गेले देहूपासून, अंधार, काळकुट्ट अंधार, एकलेच भजन करत चाललेत. आणि अचानकपणे या अंधाराचा मागोवा घेऊन 4 माणसांनी तुकोबऱ्यांना अडवून धरलं. 4 लोकांनी अडवलं. थांबा, कोण आहे तुम्ही? जय जय रामकृष्ण हरी. अरे कोण आहे? जय जय रामकृष्ण. अरे कोण आहे तुम्ही? जय जय रामकृष्ण हरी. एकाला राग आला आणि हात धरून ओढला तुकोबऱ्यांचा. कोण आहे तुम्ही? महाराज सावध झाले, देहावर आले आणि पाहिलं त्या चौघांच्याकडं. आणि तुकोबराय त्यांना म्हणतात, कोण आहे तुम्ही? ती लोक हसू लागली. आम्हाला ओळखलं नाही? नाही. आम्ही चोर आहे, चोर. तुम्हाला अडवलंय आम्ही. तुकोबराय मोठ्यानं हसले त्यांच्यापेक्षा. मूर्ख हात रे तुम्ही. म्हणजे का? मी महाचोर आहे. तुम्ही चौघ फिरता, मी एकटाच फिरतो ना. तुम्ही चोर आहात तर मी महाचोर आहे. त्यातला एक चोर एका चोराला म्हणाला, इकडे. म्हणे काय? कान कर. आणि कानात सांगू लागला, बुवा आहे बुवा, नादाला लागू नको, जाऊ देत. चोरांना सुद्धा कळतं बुवांच्या नादाला लागू नये. इतका वाईट नाद आहे का? तो मूर्ख आहे रे. म्हणे का?
पोशाख बुवांचा आहे पण 100% चोर आहे. काय बोलतो म्हणे हा. एकाने विचारलं का हो चोरी करायला कुठं निघालाय आज? तुकोबरायांना काय माहिती. महाराज म्हणतात हा रस्ता कुठे गेलाय थोडा सांगा बरं. एक म्हणला चाकणला गेलाय. चाकणला? मी चाकणलाच निघाले चोरी करायला सावकाराच्या वाड्यावर. येणार? ते चौघं म्हणजे एवढी मोठी सावकाराच्या वाड्या आम्हाला नाही. अरे थराले चोरी शिकवतो मालच माल देतो. अरे बघता बघता सावकाराच्या वाड्याच्या पायथ्याला तुकोबराय उभा राहिले. गळ्यातला विना कमरेला बांधला. खुंट्या ठोकत त्या मातीच्या भिंतीमध्ये तुकोबराय वर चढू लागले वाड्यामध्ये उतरण्याकरता. आणि वर गेल्यावर म्हणतात आपण कोण कोण वर येत आहे? सगळ्यांनी सांगितलं महाराज आम्ही काही वर येत नाही, तुम्ही एकलेच जा. पण ऐकलं का महाराज? म्हणे काय? जड जड वस्तू खाली लवकर टाका. शब्द किती छान आहे हो. जड जड वस्तू खाली लवकर टाका. एक प्रमाण सांगू, साधूसी नकळे दुर्जनाची बुद्धी. साधूला काय कळते दुर्जनाची बुद्धी? अभंग प्रमाण पण एक आहे असं. भाव धरितया तारिले पाषाण दुर्जना सज्जन काय करील. दृष्टांत मोठा छान आहे बरं. लिंबाची या झाडा केले साखरेची आळे. म्हणून काय लिंबावर फरक पडला का? महाराज आत गेले आणि जड जड वस्तू म्हणून जात वरवंटा पाटा खाली सोडायला सुरुवात केली. एक म्हणला माझा आहे का निघूया. आमच्या सातारी भाषेत सांगू, उराव दगाड देऊन मारल हो माणूस. थांब. एक म्हणला थांब रे म्हणून एक जण हळूच चोर वर आत आला वाड्यामध्ये. आणि तुकाराम महाराज दिसले बरं का त्याला. कुठं? सावकाराच्या वाड्याच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे. त्या वृंदावनात प्रदक्षिणा करताय तुकाराम महाराज. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. एक चोर हळूच आला आणि तुकोबरायांना खुणावतो. महाराज हे काय चाललंय असं फिरायचं? तुकोबराय त्याच भाषेत सांगतात बोलायचं नाही, माझ्या पाठीमागं चाल. काय चाललंय हे नंतर तुला कळेल. त्या मूर्खाला वाटलं चोरीची काहीतरी टॅक्ट आहे, काहीतरी असं बाहेर येणार असेल, काय असेल. आधी आणखीन एक चोर आला हो. आणखीन एक चोर आला आणि पहिल्या चोरानं सांगितलं, महाराजांनी सांगितलंय मागं चालायचं, एवढंच मला कळतं, बाकी काय करू नका. चारीच्या चारी चोर तुकोबरायांच्या पाठीमागं रात्रभर चालत होते. बघता बघता चौथा प्रहर झाला. तुकाराम महाराज खाली बसले. चारही चोरांना खाली बसवलं. विण्याचा सोर घेतला. एक चोर हळूच म्हणतो महाराज चोरीचं काय? तेच चाललंय. अहो कोंबडा ओरडला इकडं, तेच चाललंय. आणि मुखातून स्वर बाहेर पडला हो. उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोडा सेज सुख आता पाहू द्या मुख कमळा. चौघ घाबरली बरं. चौघ इतकी घाबरली. आणि पहिला चोर सांगतोय, मी तुम्हाला सांगत होतो यांच्या नादाला लागू नका. आता मरायचा आपण चौघांनी हा सुटणार. हो मरायला चौघ आणि हा सुटणार. म्हणून एक सांगू, सावकाराला जाग आली हो. अरे कोणी आजपर्यंत हरिपाठ केलं नाही, आज काकडा कोण करते म्हणून सावकार पाहण्याकरता बाहेर येतो. आणि तुकाराम महाराज दिसल्यावर दहाड दिवशी कोसळतो खाली. ओरडला मोठ्यानं, महाराज व कित्येक वेळा मी तुम्हाला निमंत्रण दिलं पण कधी सुद्धा या वाड्यात आला नाही. आज आला, अचानकच आला. अहो आला ते आला आणि साथीदारांच्या सहित आला. चौघांना वाटलं मरण टळलं, ते एक बरं झालं. हा संपला काकडा. आणि तुकोबरायांची स्नान संध्या सुरू झाली. सावकाराच्या घरची अंघोळ होती हो. सुवासिक उठणं लावलं तुकोबरायांच्या अंगाला. या चौघांना सुद्धा चोळलं. कधी केली ती आंघोळा कोणास ठाऊक. नवीन कपडे परिधान करण्याकरता दिली.
आणि तुकोबराय नित्यनेम चालू केला. देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, देवाची हे द्वारी उभा क्षण. ती आता अजित कडकडे वाढकर ना दोघं एकत्र. तेने मुक्तीचारी साधियेल्या. जाऊ दे. प्रत्येकाला तुकोबराय नामाटी ओढली. नाकापासून शेंडीपर्यंत असा सरळच पठ्ठा असा ओढला. चौगाच्या चौगाणा. त्यातला एक चोर म्हणतो महाराज म्हणे काय तर इकडं पट्ट मारा की. तुकोबराय म्हणतात त्या लायकीचा नाही, जरा थांब. आणि एवढ्यामध्ये मुनीमची दावत आले सेठ. रात्री वाड्यावर चोरी झाली असती पण तुकोबराय आल्याने चोरीच झाली नाही. आणि काय आनंद. तुकोबराय आणि या 4 चोराचा जेवणाचा थाट मांडला. एका एका ताटामध्ये 14 वाट्या नुसत्या भाज्यांच्या होत्या. वचनम किम दरिद्रता. काय कमी बोलावं. केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवित कृपाळा पांडुरंगा. अच्युता वामन दशरथ नंदना जेवित वा कृष्ण पांडुरंगा. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवित नर हरी पांडुरंगा. ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जेवायला बसले चौघ पण कशावर काय खावं तेच कळत नव्हतं. 14 वाट्यातल्या भाज्या चौघांनी खाऊन टाकल्या. तुकोबराय काय खातो आम्हा कासया सांगा ते. अरे काय खातो काय माहिती. तुकाराम महाराज उठून उभा राहिले आणि 14 वाटीमध्ये असा हात कालवला आणि तुकोबराय हात धुवायला बाजूला गेले. एकाने विचारलं चोरानं, महाराज 14 वाटीतली भाजी नाही खाल्ली. नाही खाल्ली. तुम्ही खाल्ली. आम्ही चौघांनी खाल्ली. मूर्ख आहात. म्हणे का त्यात भाजी नव्हती रे. मग त्यात लाकडाचा भुस्सा होता. म्हणे तो कशाला. सावकाराचं जेवण आहे. तेलकट तुपट हाताला लागतं. भुस्साला हात सोडायचा नंतर हात धुवायचा. यांनी भाजी होऊन पहिल्यांदाच खाल्ला. यांनाच कळत नाही आपण काय खात होतो. प्रत्येकाच्या समोर एक एक सुवर्ण मोहराचं ताट ठेवलं. कारण अन्नदात्याला पुण्य हवं असेल. अन्नदात्याला पुण्य हवं असेल तर अन्न दिल्यानंतर जसं सर तुम्ही वस्त्र दिलं ना त्याचं पुण्य तुम्हाला खूप लाभलं हे लक्षात असावं बरं का. प्रत्येकाच्या समोर एक एक सुवर्ण मोहराचं ताट ठेवलं गेलं. चौघाच्या पुढे एक एक सुवर्ण मोहराचं ताट ठेवलं. एक चोर एका चोराला चिमटा काढतो. क्या बात आहे. खरंच महाचोर आहे. अरे एक रात्र संगतीत आलो तर सुवर्ण मोहराचं ताट मिळालं. दुसरा म्हणतो सोडायचाच नाही आता. आणि एवढ्यामध्ये तुकोबराय बोलले सोने रुपये आम्हा मृतिके समा. एका चोरानं चिमटा काढला. महाराज बाहेर गेल्यावर काय करायचं बघू आत्ता घ्या. माझा दृष्टांत संपला. पण एका चंदनाचा सुगंध या झाडांना मिळाला. एका परिसाचा स्पर्श या लोखंडांना झाला. एका दिव्याचा प्रकाश या अंधकारावर पडला. आणि साखरेप्रमाणे 4 चोर गोड झाले आणि देहूच्या वेशीत आले. आणि संत तुकोबांच्याकडून गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या. आणि इतकंच नाही तुकोबरायांच्या द्रुपद मंडळामध्ये ते 4 चोर टाळकरी म्हणून काम करू लागले. एक रात्र चोर संतांच्या संगतीमध्ये गेले. आणि चोरांचे सुद्धा संत होतात म्हणून चंदनाप्रमाणे संत, परिसाप्रमाणे संत, दिव्याप्रमाणे संत, साखरेप्रमाणे संत माझे गोड आहेत. त्या संतांच्या जवळ तुम्हाला एवढा सुद्धा अवगुण पाहता येणार नाही. ज्ञानेश्वर
हरिभक्तीपरायण उत्तम महाराज जाधव